ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीचा प्रकल्प कंपनीने दिवाळखोरी घोषित करून बंद केल्याने सुमारे 1500 कामगार बेकार झाले आहेत। कंपनीने कायद्यानुसार कामगारांना देणी देणे आवश्यक होते, परंतु कंपनीने कायदेशीर पळवाटांचा फायदा घेऊन सदर प्रकरण कंपनी न्यायाधिकरणात नेले। सुपरमॅक्स कंपनी आता बंद होऊन लिलावात निघालेली आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट करून ठेवल्याने सुमारे 1 वर्षापासून कामगारांना कोणताही मार्ग दिसत नव्हता। या कंपनीच्या कामगारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन यातून मार्ग काढण्याबाबत विनंती केली। यानंतर यातील सर्व बाबी समजून घेऊन योग्य ते आदेश प्रशासनाला देण्यात आले। कामगारांच्या बाजूने शासन यंत्रणा कामाला लागली आणि तात्काळ राज्य शासनाच्या कामगार विभागाने संबंधित मालमत्ता ताब्यात घेऊन सील करून करण्यात आल्या। सदर आदेशानुसार आता या मालमत्तेवर कोणाला पुढील न्यायालयीन आदेशापर्यंत कोणताही व्यवहार करण्यास प्रतिबंधित करण्यात येत आहे। सदर मालमत्तेचा गहाण तारण अथवा विक्रीचा प्रयत्न केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा तो आदेश आहे। त्यामुळे कामगार वर्गात नवीन आशेचा किरण निर्माण झालाय।